गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. माझी कॅप कशी दिसते सांगा. जी ड्युटी भेटली आहे. थायलंड मधली केळीची बाग दाखवते बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आजचा आमचा बँकॉक पठारामध्ये आहे 4था दिवस आणि 4 दिवस कधी होऊन गेले कळलंच नाही. मला तर असं वाटतं आज 3रा दिवस आहे, कारण मी सिक्वेन्स असं चेक करते की काय काय कुठे कुठं सकाळी सकाळी उठल्यानंतर मी म्हटलं तुम्हाला व्ह्यूज दाखव. इकडे तुम्हाला मी दाखवते बाल्कनीमधून कसं दिसतंय. तो हा आमच्या बाल्कनीतनं व्ह्यू दिसतोय बघा. एक साईडला पूर्ण समुद्र दिसतोय. किती छान वाटतंय बघून. हे बघा, बोट्स आहेत छोट्या छोट्या त्याच्यामध्ये. आणि इकडनं सिटी व्ह्यू आहे. एक साईडने सिटीचा व्ह्यू दिसतोय आणि एक साईडने बीचचा. आणि ही आहे आमची बाल्कनी. तर फ्रेश वगैरे झालोय आम्ही, रेडी झालोय आणि आज वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला जाणार आहे. कुठल्या बीचचं नाव ते? कोरल आयलंड. कोरल आयलंड. आवाज खूप येतोय आजूबाजूला, पण ठीक आहे. आता किती नाश्ता तर केलाच नाही आम्ही. वाजले किती आता? इथे 1-2 वाजत आले. नाश्ता नाही झालाय, काय नाही झालं. आता जाऊ. एक तास लागतो तिथे जायला. मग तिथे गेल्यावर भेटू बीचवर. बाय. आम्ही इथे ब्रेकफास्ट करायला आलो, तर तिथे इतकं काय मेनूमध्ये दिलं होतं. तर हां, आणि मग व्हेजिटेरियन तर नाही आहे. मी सोमवारचे नाही खाणार, उपवास असतो पण उपवास नाही करणार आहे, पण व्हेज खाईल. तर इथे नाही. आणि ह्यांनी काय ऑर्डर केलं होतं ते? सॉरी, स्क्रॅम्बल्ड एगचं होतं आणि बेकन आणि सॉसेज चिकनचे नव्हते बरं, म्हणून कॅन्सल्स केलं. ह्यांना वाटलं की ते चिकन होतं, पण ते चिकन नव्हतं, वेगळे सॉसेस होते. कसले ते डुक्कर होतं वाटतं आहे ना, डुक्कराचं होतं. ही यांनाच कसं भेटतात काय माहिती वेगवेगळे डुक्कर बिक्कर. आणि हां, कॉफी. वन कॉफी और वन टी. टी लेफ्ट हैंड थी या कौन सा टी आप चूज कर सकते हैं? नॉर्मल अपना मिल्क टी टी नहीं होगा. मिल्क टी ठीक है, कॉफीच घ्या. लिप्टन विथ लिटिल शुगर. लिटिल शुगर है. शुगर साइड में रखा हुआ है. जी जी, हाँ. ठीक है ठीक है. और कॉफी में कौन सा कॉफी? कैपेचिनो चाहिए, अमेरिकानो चाहिए, लाटे चाहिए, कौन सा चाहिए? कैपेचिनो. हॉट. ना बरं, सकाळी असं. पण आपली सकाळ कधी होते का लवकर? किती छान आहे बघा हे. कोण उठत नाही, कोण उठत नाही लवकर. उठायला आलोय. नाही, पण कोण उठत नाही बोला की. तिथं पण लवकर उठा, ऑफिसला जावा. मला वाटलं हे असलीच आहे आधी. ऑर्डर कर दिया. हो, मला ऊन येत असल्यामुळे इथे बघा. अरे अरे पडलं उल्लू. माझी कॅप कशी दिसते सांगा. हो, ही बरं झालं ही घेतली आहे ना आपण, ती दुसरीपेक्षा. आमच्यासाठी नाश्ता बघा किती भारी आलाय, मस्त. हे ह्यांचं आहे. ही आहे कॉफी. गाईज तुम्हाला मी बँकॉकमधलं थायलंडमधली केळीची बाग दाखवते बघा. ही केळीची बाग लागली इथे. इथे ना म्हणजे मला वाटतं यंग लोकांपेक्षा म्हातारी लोक जास्त येतात का? म्हातारीच दिसत आहेत कालपासून फिरतोय तर. हॅलो. तर ही गाडी बघा, अशी गाडी आहे. ह्या गाडीत आम्ही बसलोय. ओपन आहे, मस्त हवा येते. आणि हे बघा बीच. आणि आम्ही दोघेच एवढ्या मोठ्या गाडीमध्ये. सामान वाहण्याची गाडी असते तशी गाडी इंडियामध्ये. भारी आहे. बीच साईडला पोहोचलोय. इथून बोट आहेत, ह्या बोटने आम्हाला तिथे सोडणार आयलंडवर ना. इथे तिकीट्स वगैरे दिलेत वाटतं. तिकीट काढायला आलोय, पण इथे काय इतके एवढे गंडवतात लोक, त्याच्यामुळे बघू. हा, इथे लिहिले 30 बात पर्सन वन वे. बोट ह्या मोठ्या बोटवाल्यांचं आहे 30 वाटतं. प्रायव्हेट बोटचे जास्त आहे वाटतं. मोठी बोट मोठी म्हणजे तेच तिथून सगळ्यांना घेऊन जाणार ते जेवढे लोक झाले की. बोटचं टायमिंग संपलं. 30 बात. 30 बात. Pay money on the board. इनसाइड 30 बात. ओके, 30 बात ची ड्युटी भेटली आहे.
गाईज फोटो काढायला सांगितलंय लेडीने यांना. आम्ही फोटो काढतोय. हे बोट मध्ये बसलोय आम्ही इथे. एवढी मोठी शिप टाईप आहे, बोटच आहे म्हणजे. आणि ही आम्हाला पोहोचवणार आयलंडवर 35 मिनिटामध्ये. तर आता आपण पाण्यातला प्रवास करू. आणि हे ओरिजिनल ज्यूस आहे, रिअल ज्यूस आहे हा ना. कैरीचे स्लाइस आहे आणि मिरची पण दिली वाटतं त्याच्यामध्ये. कैरी आणली होती यांनी आणि त्याच्यामध्ये ते आपल्या इकडे मीठ आणि मिरचीचं ते कालवून देतात. त्याच्यामध्ये झिंगा टाकलेले, बारीक मास झिंगा सुक्कट. दाखव झिंगा. प्रत्येक याच्यामध्ये झिंगे, बोंबील, काय काय फिश. गाईज आम्ही फुल मजा घेतोय पाण्याची. हे म्हणताय की ना हे गरिबांचं मालदीवला जायचं. मालदीवला जायचं होतं मला. तर हे घेऊन आले इथे पटायाला आणि म्हणताय की हे गरिबांचं मालदीवच आहे. हे बघा आता आम्ही जस्ट बोटमधनं उतरलोय आणि इथला नजारा बघा. हे यहाँ का नजारा कैसा लगा. ये डॉगी बघा. वाव, इतकं छान छान आहे इथे. पण हे रिसॉर्ट पण आहे ना इथे सगळं. रेंटने बाईक घेतोय कारण इथून बीचवर जायचंय. लास्ट 6ची बोट आहे. 6ची Last seat रिटर्न बोट. You come for me. हां 5:30, 5:40. आता काय टाइम झाला. आता 4:15 झाले. चला मग पटकन. Okay. कोणती बोटमध्ये सॉरी बाईक देतं बघू. 1च तास आहे आमच्याकडे. काय इथंच करूया बोटिंग. कुठं आता फिरत बसा वेळ जा. मला इथे मराठी लोक भेटले म्हणजे ते पण आहेत, 2 जण आहेत ते पण आम्हाला इथे भेटले. चालले पटायामध्ये भेटले मराठी. त्यांच्याकडे मॅप तर आहे. पुढे चला की अजून त्यांची वाट बघायची. तर मित्रांनो मैत्रिणींनो आम्हाला नाही इथे भेटले. ह्यांच्या गावाकडचे साताऱ्याचे. तर आम्हाला कंपनी द्यायला भेटले. इथून सरळ आहे का? इकडे सरळ आहे आय थिंक इकडे का इकडे मॅप लावलेत का तुम्ही. हां हां मॅप. ठीक आहे हां हां चालेल चालेल. 1 किलोमीटर. चलो बाईक राईड इन पटाया. हे बघा टेम्पल आहे वाटतं इथे. इकडचे सगळे टेम्पल असेच आहे काचांचे बनवलेले. स्कूटी काय खुडखुडी वाजते वाटतं. आई तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जोपर्यंत ना यंग आहोत तोपर्यंत मस्त फिरून घ्या, मजा करा, लाईफचं एन्जॉय करा. लाईफ जगून घ्या. एकदाच लाईफ मिळते तसं आम्ही एन्जॉय करतोय. आणि वर्षातनं एकदा तरी तुम्ही पण असं तुमच्या नवऱ्याला लुटा. म्हणजे बायकोसाठी केलेल्या नवऱ्याकडे पैसा जास्त येतो म्हणून असं करायचं कधी कधी बायकांनी. घेऊन जायचं बाहेर फिरायला नवऱ्यांना. तर टेकडीवर आलोय बीचला बघा. बीचवर पोहोचलोय. चल थांबा 1 मिनिट मला उतरू द्या. ऍक्टिव्हिटी का I did count. Snorkeling 1 hour. काय करताय हे. वेगळीच गाडी आहे. वेगळ्याच प्रकारच्या गाड्या आहेत. ये शोलेची गाडी शोले. जिंदगी एक सफर सुहाना यह कल क्या हो किसने जाना. आम्ही तर कुठे घेऊन चाललंय बाबा पाण्यात.
बाबा मी तर एक नंबरची फट्टू आहे. कसं जावा ए बाबू आईच्या गावात. เขาบอกคำนี้ देवा चाल शाहरुख खान. गाईज पॅरासिलिंग झालंय कम्प्लीट. आता नेक्स्ट का पळतोय माहिती का? कारण 6 वाजेपर्यंतच टायमिंग आहे. घाबरते बाबा मी तर नाही करत. कॅन्सल मी कॅन्सल केले. आणि हे मी फट्टू आणि हे बघा हे सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या मी पण केले. पण हे असं नाकात तोंडात पाणी जातं. दिलं लावायला हे नाकात आणि बसत पण नाही.